नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत खरवस। नेहमीच्या दुधापासून आपण खरवस बनवायचा आहे। तो अगदी डिट्टो तसाच होत नाही, पण थोडाफार आपल्याला खरवस खाल्ल्याचं समाधान तर नक्की मिळेल। त्यासाठी इथे आपण घेणार आहोत हे अर्धा कप दही। हे यातलं पाणी काढून टाकलेलं आहे। हे दही मी थोडं फडक्यामध्ये कॉटनच्या फडक्यात बांधून ठेवायचं 1 तासभर। त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचंय। याला आपण हंकड सुद्धा म्हणतो आणि आंबट नसावं शक्यतो, एकदम फ्रेश दही घ्यायचंय। आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप दूध, फुल क्रीम दूध घ्यायचे। त्यात अर्धा कप आपण मिल्क पावडर घालायची आहे आणि त्यात हा पाव कप गूळ घालायचा आहे। यात तुम्ही साखर सुद्धा घालू शकता। त्यात आपण पाव चमचा जायफळ पावडर घालायची, पाव चमचा वेलची पावडर घालायची। अगदी सरळ आणि सोपी मेथड आहे, तुम्ही नक्की करून बघा। त्याआधी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल। आता हे व्यवस्थित लंप फ्री करून घ्यायचं आहे आपल्याला, सगळं नीट मिक्स करून। तुम्ही खरवस कधीतरी खाल्ला असेल, पण नेहमी आपल्याला खरवस खाणं शहरामध्ये शक्य होत नाही, कारण यासाठी जे दूध लागतं ते वेगळं असतं, नेहमीचं दूध नसतं। त्यासाठी आपल्याला चिकाचं दूध लागतं। चीक म्हणजे काय की गाईला जेव्हा वासरू होतं तेव्हा पहिल्या 7 ते 8 दिवस एक प्रकारचं चिकट दूध येतं, तर ते त्या दुधापासूनच खरवस बनवतात। पण हे गावाकडे शक्य असतं, शहरात आपल्याला हे चिकाचं दूध मिळत नाही। तर यासाठी मी तुम्हाला एक दाखवणार आहे आपल्या नेहमीच्या दुधापासून खरवस कसा बनवायचा। गावामध्ये आपल्याला सहज चीक उपलब्ध होतो, कारण सगळीकडे सगळ्यांची गुरं असतात, त्यामुळे आपल्याला वर्षभर कुठून ना कुठून तरी चीक मिळतोच। पण शहरात हे शक्य होत नाही। तरीही तुम्ही बघाल की पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये वर्षाचे 12 महिने दुकानांमध्ये, काही दुकानांमध्ये खरवस मिळतो। तर तो खरवस असा बनवतात, ह्या अशा आपल्या घरच्या दुधापासूनच बनवला जातो, कारण चवीमध्ये तसा फारसा फरक नसतो। गाठी बहुतेक सगळ्या मोडून झालेल्या आहेत। असं व्यवस्थित एकजीव करायचंय आणि आता आपल्याला ज्यामध्ये खरवस करायचं आहे त्यामध्ये हे घालून घेऊया। हे तुम्ही कुकरमध्ये केलं तरी चालेल। इथे मी स्टीमर ठेवलाय तापवायला पाणी। पाणी उकळायला लागल्यावर त्यामध्ये हे मोल्ड आहे किंवा भांडं जे आहे ते ठेवायचे। आता यावर वरून थोडंसं केशर घालते, ऑप्शनल आहे। आता आपण हे स्टीमरमध्ये ठेवूया। तर हे बघा, इथे मी पाणी उकळत ठेवलं होतं स्टीम करण्यासाठी। त्यात आपण इथे ठेवायचे आणि हे 15 ते 20 मिनिटं आपल्याला छान वाफवून घ्यायचंय। 15 मिनिटानंतर चेक करायचं सुरी घालून की कच्चं नाही ना किंवा ओलं नाही आहे ना। सुरी जर एकदम कोरडी आली तर आपलं खरवस तयार झालंय असं समजायचं। गॅस अगदी मीडियम ठेवायचं आहे। 15 मिनिटं झाली आहेत, आपण उघडून बघूया। आता सुरी घालून बघायची आहे। हे बघा, अगदी क्लिअर आलेली आहे सुरी, याचा अर्थ आपला खरवस झालाय। गॅस बंद करायचा आहे आणि हा बाहेर काढून थोडासा थंड करायचा आहे आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचा। जर तुम्हाला असाच रूम टेम्परेचरला आवडत असेल तसाही छान लागतो। जर फ्रीज करून थंड हवा असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचं। आता काढून घेऊया। हे बघा, मी थोडं थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवलं होतं तासभर। आता आपण हे काढूया सावकाश। आधी आपण आपल्याला हवे तसे पीस करून घ्यायचे।
अतिशय सुंदर होतो. आम्हाला सगळ्यांना आवडतो. तुम्हालाही नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे. तुम्ही करून बघा आणि आवडलं की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. वाव, बघा अतिशय सुंदर अशी वडी पडलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. अतिशय चांगला खरवसाला अगदी खात्रीपूर्वक मी सांगू शकते की 95% तर हा जवळ जातोय खरवसाच्या. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा अगदी सेम टेक्स्चर आणि सेम टेस्ट, अतिशय सुंदर आहे. तुम्ही खरंच करून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला कधीही असा खरवस खावासा वाटला आणि चीक मिळाला नाही तर हे अशा प्रकारे करायला हरकत नाही. कोणी पाहुणे येणार असले तरी सुद्धा हे पटकन होणारं डेझर्ट आहे आणि अगदी परफेक्ट होतं. हेच माप घेऊन करायचं. गूळ सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त वापरायचा नाही आणि गूळच वापरा, कारण गुळामुळे ह्याला जास्त छान चव येते साखरेपेक्षा. तर तुम्ही नक्की करून बघा. हे बघा मी तुम्हाला दाखवते. अतिशय परफेक्ट झालेलं आहे. बेस्ट, हा चांगला एक ऑप्शन आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली की नाही माझी रेसिपी हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.